कर्णधारानं सांगितलंय टॉस जिंकलाय, आम्ही बॅटिंग करणार आहोत। दोन मातबर संघ मैदानावरती, कोयडे 11 आणि सिद्धच 11 चरोली। दोन्ही संघ मातबर आहेत, यात काही शंका नाहीये। सनी पिंपरी चिंचवडचा आणखी एक दर्जेदार खेळाडू आज कमालीची कामगिरी केली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। श्री गणेश आत्याचा संघ सांगवीमध्ये गेला, आपण आमदार चषक फेब्रुवारी मध्ये पाहणार आहोत। ती देखील एक मानाची स्पर्धा येते आणि तिथूनच सांगवीमधूनच आपण जय गणेश संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू आज मैदानावरती आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात होते। कोकणचा आवाज, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या। टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात करत आहोत ग्रँड फिनाले। आणि एकदा बोला, सर्वांनी एकदा बोला, बोला भारत माता की, भारत माता की। थँक्यू। प्रारंभिक बल्लेबाज केतन मंगेश, सनीचा पहिला चेंडू, यावेळेला सुरेख अप्रतिम चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटमन शफल झाला होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर दोन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही। यष्टी रक्षण अनुरागचं खूप चांगलं आहे, त्यामुळे यावेळेला पहिला चेंडू डॉट निर्धाव टाकलाय गोलंदाज सनीनं। क्षेत्ररक्षण याच दरम्यान तालुका प्रमुख मिलिंद साटम साहेब यांच्या वतीने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला 5,000 रुपयाची मदत करण्यात आलेली आहे। या स्पर्धेच्या आयोजकांना त्याबद्दल तालुका प्रमुख मिलिंद साटम साहेबांचं मनपूर्वक आभार, खूप खूप धन्यवाद। सुरेख फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे दरसिंगला चेंडू सुंदर पद्धतीने यावेळेला फील्ड केलाय, त्यामुळे धाव घेण्याचा प्रश्न असणार नाही। या पहिल्या दोन चेंडूवरती सुरेख अशी कामगिरी, सुंदर गोलंदाजी। 3 षटकार एका ओव्हरमध्ये जर तडकावले गेले तर स्वर्गीय केशव विष्णू तेली, स्वर्गीय हिरामती तेली, कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र यांच्या माध्यमातून 7,777 रुपयाचं पारितोषिक आहे। 20,000 प्रेक्षक। आणखीन एक चेंडू सुरेख होता, अत्यंत सुरेख कामगिरी मैदानावरती। सनी डायरेक्ट हिट केले, काय घडले बघूया। केतन की यावेळेला मंगेश, सेलिब्रेशन तर मैदानावरती होतंय, मैदानावरती काय घडलंय आणि काय फेघडले पाहूया। केतन स्वस्तात बाद झालाय, ऍक्शन रिप्ले अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे। ज्या पद्धतीने मैदानावरती आपण पाहू शकतो सनीनं काय गोलंदाजी केली, अप्रतिम कामगिरी केली, अफलातून कामगिरी आतापर्यंत। पहिल्या 3 चेंडूवरती निरुत्तर केले फलंदाज केतन। यावेळेला पाहूया काय घडलं होतं। सुरेख प्रकारचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी खेळणारा हिट विकेट स्वयंचित झालाय बॅटर आणि त्यामुळे केतन, बघा काय घडलं होतं पुन्हा एकदा या मॅच मध्ये। मॅन इन फॉर्म केतन, बायकर मॅन, हो पाय लागला आणि त्यानंतर त्याला डगआउटच्या दिशेने जावं लागलं। तो सांगतो की मी बाद आहे, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट सनीने केलं होतं, त्यामुळे मंगेश विचारतो की मी बाद आहे। यावेळेला थोडंसं चर्चा झाली आणि त्यानंतर एक मोठा मासा, आपण सगळे कोकणात आहोत, समुद्राच्या किनारी राहतो, त्यामुळे मोठा मासा गळाला लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये आणि मोठी विकेट आलेली आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं तर प्राइसलेस विकेट या ठिकाणी मिळालंय। आणि खूप चांगली गोलंदाजी, सनीची गोलंदाजी खूप चांगली, यात काही शंका नाहीये। फायनलचा मॅच कृष्णा गवळी मागच्या मॅच मध्ये सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, खणखणीत चौकार दर्जेदार बॅटिंग त्याने केली होती। आणि पिंपळगाव टप्पा इथे निश्चितच जेव्हा लॉकडाऊन होतं तिथे जी स्पर्धा होती तिथे कमालीची कामगिरी केली आणि मग कृष्णानं मागं वळून पाहिलं नाही। कृष्णा पवार, कृष्णा गवळी, कृष्णा 7 मध्ये 3 कृष्णा आहेत या क्रिकेटमध्ये। आपण बघितलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी करणारे खेळाडू सनी, सांगवीमधून हा खेळाडू आलाय आणि जय गणेश संघाचं नेतृत्व करतो। आज या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी केले कृष्णा गवळी, मंगेश बैती, विकुली संघासाठी मंगेश बैतीनं देखील खूप चांगली कामगिरी केली। इथं क्षेत्ररक्षण आपण पाहूया, दरम्यान पॉइंट कव्हर, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ऑन साईडला मिडांचा क्षेत्ररक्षक आहे। डीप मिड विकेट सीमारेषेवरती, फुलटॉस चेंडूवरती कृष्णा गवळीचा अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, या इनिंग मधला पहिला षटकार।
शांत होता आतापर्यंत धावपलक. यावेळेला फुल टच चेंडूवरती केलेला आक्रमण अप्रतिम फटका होता. खरपूस समाचार घेतला आणि चेंडू भिरकावून दिला ऑन साइडला. डीप क्षेत्ररक्षक आहे, चेंडू तापवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू थांबलेला नाहीये. कृष्णा गवळीचा एक अप्रतिम फटका, त्यावरती 6 धावांची मोहर. डिवन्सचा फटका खेळलाय परंतु टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट नव्हता आणि त्यामुळे पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. सनी पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकामध्ये निश्चितच सनी आतापर्यंत भाव घेऊन गेलाय. या षटकात आतापर्यंत 6 धावा आलेत. लयबद्ध गोलंदाजी, एक गडी देखील बाद झालाय आणि अर्थात स्वयंचित करत केतन मात्रे सारखा खेळाडू दुर्दैवत्या मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. पण ते क्रिकेटमध्ये होत असतं. सनी पुन्हा एकदा सज्ज. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. फायनलचा सामना आपण बघतो आहे. प्रेक्षकांनी तुफान अलोड गर्दी केले. राईट अप ओव्हर द विकेट सनी. याला कुठला चेंडू चुकीला माफी नाहीये. फायनलच्या दिशेने चेंडू जाईल कृष्णाच्या बॅट मधनं. यावेळेला अप्रतिम अशा प्रकारचा फटका, आपला फटका. 440चा झटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. बॅट्समन 5व्या स्टंपवरती आला होता. यावेळेला पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 4. खणखणीत चौकार. कृष्णा गवळी 10 वरती खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अत्यंत सुंदर असा खेळ आपण पाहू शकता. अर्थात सुरुवात सनीने चांगली केली परंतु एंड आपण पाहू शकता कृष्णा गवळीने खूप चांगला केलाय. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. सुरभी डीजे तुम्हाला देखील यायचं कारण आज यावेळेला शेवटचा सामना आपण पाहतो आहे. खूप चांगलं काम निश्चितच आहे. वाघुरीचा शेर मैदानावरती राहुल सातव आणि मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. नियंत्रण होतं, लयबद्ध गोलंदाजी केली आणि निश्चितच अनेक प्रश्न तो विचारत राहिला. आणि असे 2 बरकत आणि राहुल सातव जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. याच्या नावावरती शतक देखील आहे. लेदर बॉलचा अनुभव त्याच्या गाठीला आणि आता कृष्णा गवळी त्याची बॅट तळपते. अप्रतिम तो बॅटिंग मैदानावरती करतोय. ऑन साइडला मिड ऑन आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये मंगेश बैती. ऑफटमच्या बाद चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. एक्स्ट्रक्शन खूप चांगलं होतं. अनुरागचं धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. फायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी 2024 मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या या 22व्या पानावरती सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती आपलं नाव कोण कोरणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. यावेळेला चांगला फटका आहे. हो सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार नाहीये. आकाशाला गवसणी घालणारा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. घ्यावी एखादी तान काळजात उतावी कट्यार आणि मनोमने तेंडुलकर होतो का उत्तुंग षटकार. यावेळेला मंगेशच्या बॅटमध्ये येतो षटकार. सुरेख बॅटिंग मैदानावरती. चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क आणि परिणाम पहा काय टायमिंग होतो. शानदार बॅटिंग करत असताना मंगेश वैती तो घेतोय 6 वरती. दापलकर दाबा 16. यावेळेला ऑफ टर्मच्या बाद चेंडू डीबीएसच्या कमरच्या दिशेने खेळले. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे रोहन करात देखील कमाल केले. त्याची देखील कामगिरी आपण अतिशय जबरदस्त पाहतोय. धावपलकर दाबा 17. एका गडच्या मोबदल्यामध्ये राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. कृष्णा गवळी 10 वरती. 3 चेंडूमध्ये मंगेश वैतीनं 7 धावा केल्यात 3 चेंडूमध्ये. तर त्याचा एक अप्रतिम फटका आपण पाहिला. अत्यंत सुरेख पद्धतीने चेंडू ऑन साइडला खेळला होता. टायमिंग चांगलं होतं. कृष्णा गवळी अतिशय धोकादायक असा फलंदाज मैदानावरती. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण स्थिती पाहू शकता. कोइंडे 11 9 चेंडूमध्ये 17 धावा धापलकावरती आहे. जाणीवपूर्वक बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचे 2 सेमीफायनलचे सामने बघितल्यानंतर कारण धावांचा डोंगर 80 पेक्षा जास्त धावा झाल्या की ते या ठिकाणी चेस करणं त्याचा पाठलाग करणं सोपं नाहीये. हे कदाचित गणित असेल, हे सूत्र असेल, यामध्ये ही योजना असेल, हा प्लॅन असेल. परंतु बघूया प्लॅन तर कागदावर बनवलाय. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायची आहे. प्लॅन सक्सेसफुल होणार का ते पाहूया.
यामध्ये ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खूपच ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंच हात करतात समांतर, धाबा येतात अवांतर. स्पर्धेच्या दरम्यान आपण बघितलं तर निश्चितच एक बक्षीस आलेले आहे. स्वर्गीय केशव विष्णू तेली अर्थात एकनाथजी तेली साहेब मंचावरती आहेत. अर्थात नाशिकहून खास करून GN पाटील साहेब उपस्थित झाले आणि त्यांनी निश्चितच बाईक स्पॉन्सर केले. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळतील 6. षटकार. कृष्ण गवळीची बॅट 24 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये कोइंडे 11 संघ बॅटिंग करत असताना कृष्ण आपण पाहू शकता 4 चेंडूमध्ये 16 धावा, तर मंगेशच्या बॅट मध्ये आतापर्यंत 7 धावा आहेत. राहुलचं हे षटक 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा दिल्यात. मागच्या मॅच मध्ये तो थोडासा वेगळा गोलंदाज वाटला आणि एक मोठी टीम समोर होती, दिग्गज खेळाडू मैदानावरती होते आणि 2 वाघांमध्ये जेव्हा झुंज लागते ना त्यावेळेस ती लढाई बघण्यासारखी होत असते आणि ती आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलेली आहे. आता मात्र तशाच प्रकारची कामगिरी मला पुन्हा एकदा करायची आहे. रिबोल्सचा फटका, हो हो हो, सुरेख पद्धतीनं बॅटिंग, पहिल्यांदा षटकार, त्यानंतर खणखणीत चौकार. शानदार बॅटिंग करत असताना कृष्णा गवळी आणखीन एक धमाकेदार चौकार. अतिशय सुरेख फटका पुन्हा एकदा रजतात बॅटिंग करत असताना बॅटर रिव्हर्सिवचा फटका सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू झाली सीमारेषा पार. मनात संकल्प करून पक्का मैदानावरती उतरलाय हुकमाचा एक्का आणि त्याच्या बॅट मधनं आपण बघू शकता काय बॅटिंग होते. षटकार चौकार येत आहेत. शानदार बॅटिंग करत असताना कृष्णा गवळी तो पोहोचलाय 20 वरती. कोलबटाचा चेंडू झेपाव झेल पकडलाय का वाघोलीचा शेर यावेळेला अप्रतिम झेल पकडलाय. आउटस्टँडिंग फिल्डिंग आपल्या डाव्या हातानं यावेळेला त्यानं सांगितलंय हा माझ्या डाव्या हाताचा खेळ, अगदी डाव्या हाताचा खेळ आहे. सुरेख पद्धतीने यावेळेला झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. 2 षटके 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि काय घडलंय काय बिघडलंय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी, अद्भुत फिल्डिंग, उच्च कोटीचा खेळ मैदानावरती. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू बॅट वरती नीट आला नाहीये. डाव्या हातानं अप्रतिम झेल यावेळेला राहुल सातवनं पकडलाय आणि फलंदाज मंगेश थोडासा निराश. कृष्णा गवळी नॉस्टॅकरीनला आपण पाहू शकता. मंगेश कृष्णा गवळीने चांगली बॅटिंग केली परंतु राहुल सातवनं वाघोळीचा शेर मैदानावरती शिकार केलाय. महत्वाची चेंडू पुन्हा एकदा यावेळेला प्राइसलेस विकेट आहे. ऐकू एक सुंदर गाणं, त्यानंतर मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी परत येतोय. असा गेलो नाही असा आलो. फिलहाल कृष्णा गौरी ने बहुत ही खूबसूरत स्टार्ट किया था, शानदार बल्लेबाजी कर रहे थे और ये देखिए सनी के खिलाफ ये फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर प्रहार, उसके बाद में एक बार फिर बहुत बढ़िया बल्ले बैकफुट पर चले गए. लेग स्टंप के ऊपर गेंद थी, फाइनल क्षेत्र में अच्छा स्ट्रोक और उसके बाद में ये फुल टॉस भाई कहाँ छोड़ने वाले, नहीं छोड़ने वाले. उसके बाद में रचना तो बल्लेबाजी करते हुए देखिए रिवर्स खेल दिया था, कलात्मक बल्लेबाजी कृष्णा की और उसके बाद में अद्भुत फील्डिंग, कमाल की फील्डिंग. राहुल सातव ऑफ टाइम के बिल्कुल पहाड़ गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे और ये कैच लेफ्ट साइड पर एक बार फिर बहुत खूबसूरती के साथ लिया गया. ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं, लेफ्ट साइड पर डाइव लगाई है, लगाना एक बार फिर पड़ती है और एक बार फिर आसान नहीं है. बहुत बढ़िया, क्योंकि आपका मोमेंटम आप राइट साइड की तरफ निकलना चाहते हैं, आपको लेफ्ट साइड की तरफ जाके वो कैच लपकना बहुत आसान नहीं था. शानदार कैच, अद्भुत फील्डिंग अपनी फॉलोथ्रू में राहुल सातव की तरफ से. 28 2 विकेट के नुकसान पर पिंपरीचा आणखीन एक खेळाडू मैदानावरती. कुणालने यापूर्वी सांगितलं ज्यावेळेला जगत सरकार विरुद्ध त्यांनी चांगली कामगिरी केली तर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यावेळेला चांगला फटका आहे, सुंदर टायमिंग आहे, चेंडू जाईल लॉंगच्या दिशेनं. हो हो हो, काय फटका सजवलाय या चेंडूवरती. 6 धावांची मोहर, षटकार.
षटकाराला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. तंत्र चांगलं मंगेशकडे, तंत्र सुद्धा बॅटिंग तो करू शकतो. आणि एका बाजूला याचे जे चेंडू आहेत म्हणजे रोहनचे जे चेंडू आहेत ते गिरकी घेतात. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक खूप चांगलं करतो गोलंदाज आणि चांगलं मिश्रण त्याच्याकडे आहे. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कृष्ण गवळी बाद झाल्यानंतर प्रेशर रिलीज करणारा एक जबरदस्त षटकार. फ्लॅटेड चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून खूपच आतमध्ये आला. ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे अमित तांब्याने चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने फिल्डिंग केले. एक धाव मिळेल. एकेरीनं एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती मंगेश कडून, कारण एक मोठा फटका आलाय. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. प्रथमेश सारखा खेळाडू नॉन स्ट्रायकर लाईनला उभा होता, त्याला आता संधी मिळेल बॅटिंग करण्याची. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहन खरात मिस्टी गोलंदाज आहे. यात युवकांना निश्चितच प्रभावित केले. काय जबरदस्त कामगिरी केले टेनिस विश्वामध्ये. लवकर कमी वयामध्ये निश्चितच तो या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून व्यावसायिक स्पर्धा खेळतोय. अनेक व्यवसाय स्पर्धा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील गाजवणारा गोलंदाज मैदानावरती. दुसऱ्या बाजूला प्रथमेश, याच्यावरती देखील नजर असेल, याच्यावरती देखील कॅमेरा असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच म्हणालो होतो की हा असा गोलंदाज आहे जो दोन्ही बाजूला चेंडू टर्न करतो. अशा वेळेला निश्चितच पुन्हा एकदा बॅटरची जी अग्निपरीक्षा मैदानावरती आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, नीटचा बॅटवरती आला नाहीये, थ्रो चांगला नाहीये. एकदा पुन्हा होतो, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मंगेशनं नकार दिलाय. मंगेश व्यक्तिगत 14 धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडूंना सामोरं जाते. डगटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. प्रथमेश 1 वरती, धावफलक धावा 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती. रोहन यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलाय रोहन खरात, कारण त्याची गोलंदाजी खूप चांगली आहे, चांगलं मिश्रण आहे आणि सफाईदारपणे यावेळेला बॅटिंग करणं तितकंसं सोपं अजूनपर्यंत झालेलं. मंगेशनं मात्र त्याच्या विरुद्ध एक चांगला फटका सजवला होता. लॉंगॉनच्या दिशेने षटकार. मंगेश माहिती प्रेक्षक बघा, प्रेक्षक या ठिकाणी निश्चितच रिॲक्ट होत आहेत. फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अनुरागनं पुन्हा एकदा रोहनला थांबवलंय. स्क्वेअर लेग मध्ये पंच या ठिकाणी सांगतात की थोडंसं थांबा, अत्यंत महत्वाचा मॅच. रोहन खरात सज्ज असेल, गोलंदाजी मार्कवरती सामना करेल, समोर जाईल निश्चितच मंगेश माहिती. ऑफ्टरच्या बाद चेंडू ऑल साईडला खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अमित तांबेच्या दिशेने चेंडू जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि यानंतर आपण बघितलं तर एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 37. 2 विकेटच्या बदल्यात आपण बघू शकता 2 विकेट या ठिकाणी निश्चितच आतापर्यंत मिळालेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू या षटकातला. रोहनला या मॅच मध्ये लवकर आणलंय अनुराग मोहितेने. प्रेक्षक निश्चितच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, लाईव्ह देखील. ओहो, ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचं चांगलं मिश्रण. धाव घेण्याचा प्रयत्न झाला निश्चितच प्रथमेश कडनं, परंतु मंगेश मैतीने नकार दिलाय. 3 षटकं, धावफल करती एकूण डाबा 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि याच वेगानं धावा झाल्या तर पोल्डर स्कोर आपण पाहू शकता 73 आपल्याला पाहायला मिळतो आहे. कृष्णा गवळी 20 धावाकडून बाद झाला, 6 चेंडूंना सामोरा गेला आणि या षटकाचा जर विचार केला अत्यंत महत्वाचा षटक होतं रोहन खरात. खूप चांगली कामगिरी त्यानं केली. षटकाराला त्यानं कमबॅक केलं आणि आता 3 षटकं 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोयंडे 11चा संघ प्रथम बॅटिंग करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जे स्कोरर आहेत खूप चांगले काम करतायत. अर्थात त्यांच्या दिशेने मी जाईन, कारण प्रत्येक घटक इथे महत्वाचा आहे. अर्थात आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काय जबरदस्त आयोजन, 22वा पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आमचे दोन्ही स्कोरर आहेत सुनील तांडेल, शुभानंद कोयंडे यांचं देखील काम उत्तम प्रकारचं राहिलेलं आहे. बंटी केरकर, उमेश मांजरेकर, त्यानंतर विष्णू प्रभू बाळा, पंचांची भूमिका देखील चोखपणे पार पडलेले. समालोचन कक्षामध्ये IPLचा आवाज, मखमली आवाज, कुणाल दाते यांना देखील आपण गेले 5 दिवस ऐकलेला आहे. तर या स्पर्धेचे जे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि प्रेक्षकांनी तुफान गर्दी प्रत्येक दिवशी केलेली आहे, त्यामुळे ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते आहे. तर आता यावेळेला सुधीर साबळे, ओतोर एक्सप्रेस अपनी बोर्डिंग मार्फत तैयार. सुधीर साबळे, स्कोर 37 पर 2. मंगेश मैती 15 पर बहुत इंपॉर्टेंट पारी के अंदर 6 गेंदों का बाद सामना किया और इनका कॉन्फिडेंस बिल्कुल बहुत बढ़िया है. अच्छी बल्लेबाजी करे, अच्छा फुटवर्क है, शॉट सिलेक्शन बहुत ही बेहतरीन है. ऑनसेट पर देखें तो ऑनसेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट, एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर, एक खिलाड़ी फाइन लेग पर और सामना करेंगे सुधीर साबले का, जिनके पास रफ्तार बहुत अच्छी है. ओ मिस हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? घूमती हुई गेंद, कैच तो नहीं हो पाया. गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका.
मंगेश बेती की मैदान के अंदर और 19 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया। स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर। सुधीर की पहली गेंद पैरों पर थी, अच्छा टाइम ने किया, गेंद फाइनलिंग बाउंड्री लाइन की तरफ चली गई 4 रनों के लिए। टिप ऑफ टाइम के बाहर सफल हुए थे बल्लेबाज, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे। खराब फील्डिंग, स्लिप में बिल्कुल खराब फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में सोच रहे लेकिन मना किया। फिलहाल प्रथमेश मात्रे ने या 22 का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। चौथे ओवर का खेल, फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। शानदार खेल। पिछले 2 सेमीफाइनल की अगर बात करें तो पहली पारी में 80 से ज्यादा रन बने, पहले मैच में सेमीफाइनल में 90 से ज्यादा रन बने, और दूसरी जो इनिंग थी खास करके जो पहली पारी थी 80 से ज्यादा रन बने। तो उसके बाद में पीछा करना बहुत मुश्किल हो गया था बल्लेबाजों के लिए। इसीलिए यहां कोई 11 के कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। चौथे ओवर का खेल, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। सुधीर सापले थर्ड मैन, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ चला गया। एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। इस बार अच्छी गेंद थी, ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर एक बार फिर खिलाड़ी मौजूद है। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए, ओ डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं। बहुत बढ़िया, एक बार फिर विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है, लेकिन उतनी उम्दा फील्डिंग मैदान के अंदर नरसिंह ने बहुत अच्छी फील्डिंग की है। और दोनों बल्लेबाज क्या चीते की दौड़ इन्हें लगाई वो देखना बहुत जरूरी। अब ये इनका भाई आना बाकी था, अंपायर क्या एक बार फिर इशारा करने वाले, देखने वाली बात है। अभी तक क्या ये क्लोज कॉल होगा, देखना बहुत जरूरी। टीवी अंपायर बिजी होते हुए। चौथे ओवर का खेल, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। 3 लाख की नकद राशि और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी। बढ़ गई दिलचस्पी, बढ़ गए दर्शक काफी, और कौन उठाएगा ये खूबसूरत ट्रॉफी, कौन चैंपियन बनेगा, इंतजार कीजिए, इंतजार कीजिए। एक बार फिर देखिए, दिल की धड़कनें बहुत तेज होती है। सब लोग यहां देख रहे हैं टीवी अंपायर का क्या इशारा आएगा, लेकिन डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं। क्या खतरे की घंटी बज रही है वो भी देखा जाएगा। दोनों बल्लेबाज, एक तरफ मंगेश बेती ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, प्रभावित किया। ये देखिए एक्शन रिप्ले, डायरेक्ट हिट किया गया था लेकिन बल्लेबाज सुरक्षित लग रहे हैं। लेकिन फील्डिंग बहुत ही बढ़िया, बहुत ही अच्छी फील्डिंग हुई है। नॉट आउट, बिल्कुल नॉट आउट रहेंगे, सुरक्षित है। 44, 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर आप देख रहे हैं। फील्डिंग अच्छी, ओवरऑल अगर देखें तो अच्छे क्रिकेट देखने का मौका मिला है। प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए। एक बार फिर अपनी बॉलिंग पर सुधीर सापले तैयार, सामना करेंगे मंगेश बेती। प्रतिवेश ने 3 रन बनाए हैं। अभी तक 9 गेंदों में 16 रनों की साझेदारी बनी है दोनों बल्लेबाजों के बीच। हवा में उछाला, हवा में बहुत ऊपर गेंद है, खिलाड़ी भाग रहे, किसका कैच है, और सुधीर साबले ने क्या छोड़ा। अगर ये पहले रिएक्ट होते तो बिल्कुल बात बनती, लेकिन ये क्रिकेट का खेल है, अगर मगर से नहीं होता। एक बार फिर उनको लगा कि गेंद लॉक ऑन क्षेत्र में आएगी, लेकिन बहुत ऊपर। आदरणीय सन्माननीय बाळाबा कोळंबकर, दिग्विजय कोळंबकर, अर्थात आपण पाहू शकता हॉटेल वसंत विजयचे मालक या ठिकाणी येतात। काय व्यवस्था असते, मी त्यांना विनंती करेन सर आपण सन्मानपूर्वक मंचावरती या। दिग्विजय कोळंबकर आपल्याला विनंती आहे, सन्मानपूर्वक विनंती आहे। या आपल्या भागातलं एक लोकप्रिय हॉटेल, चवीनं खाणार त्याला हॉटेल वसंत विजय देणार। आणि व्यवस्था म्हणजे कोकणात आल्यानंतर पाहुण्यांचं काय स्वागत असू शकतं, काय व्यवस्था असू शकते, त्याचा अनुभव आम्ही स्वतः 2 पर्व घेतलेला आहे। 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सुधीर साबले अपनी बॉलिंग मार्फत तैयार। इस बार छोटी गेंद थी, क्रिस के घेरा का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया फाइट बॉडी लाइन की तरफ। चौका या छक्का, चौका या छक्का, चौका या छक्का। एक बार फिर देखते, एक बार फिर अंपायर का क्या इशारा, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा शानदार चौका।
पारी को संभालने की कोशिश कर रहे हैं और कोयंडे 11 के 50 रन पूरे हुए हैं। 50 अप, तालियां बज रही हैं। सुधीर साबले अपनी बॉलिंग मार्क पर तैयार। इस ओवर में 5 गेंदों में 12 रन आए हैं। ओहो, 100 सोनार की, 1 लोहार की, 4 का निश्चित। बल्लेबाज प्रथमेश बैक टू द पैवेलियन, गॉन। बल्लेबाज थोड़ा सा निराश रहेंगे जिस तरह से मुकाबला इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर 4 ओवर का खेल 50 रन 3 विकेट के नुकसान पर और मंगेश 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रथमेश की बात करें तो 9 पर बल्लेबाजी बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे थे अपनी टीम के लिए। सुरभि डीजे मॉनिटर का आवाज थोड़ा बढ़ाइए, शुक्रिया, थैंक यू वेरी मच। आपने भी बहुत बड़ा अच्छा काम किया है। सुरभि डीजे कोल्हापुर, ये दर्शक देखे, काफी सारे दर्शक आणि समुद्राच्या लाटावरती स्वार होऊन त्या लाटांचा यावेळेला सामना करत आपलं आयुष्य व्यतीत करणारा राजा म्हणजे कोळी राजा। कोळी राजा आज समुद्राच्या आपण अगदी जवळ आहोत आणि आमचा एक मित्र गौरव सावंत आज देखील या ठिकाणी आहे। लाईव्ह यावेळेला टेलिकास्ट आपण पाहू शकता आणि देवगडचा आपला या देवगडचा तो जमाई राजा देखील आहे, तो देखील कोळी आहे। अर्थात खूप चांगले काम निश्चितच गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून 50 धावा दापलकावरती 4 ओवर का खेल समाप्त। स्कोर बिल्कुल 50 3 विकेट के नुकसान पर। यहां से रोहन खरात मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आए हैं। पिंपरी से बिलोंग करने वाले खिलाड़ी, बहुत चर्चा हुई है क्या यहां से स्कोर 70 के आसपास जाएगा, 75 के आसपास जाएगा, वो देखना बहुत जरूरी। रोहन खरात इस बार औपचारिक गेंद थी, काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, टिप्पा खाने के बाद घुमा मिला, गेंद चली गई, विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई अवसर नहीं है। अनुराग विकेट के पीछे है, बहुत अच्छा काम कर रहे हैं। इस मुकाबले की बात करें तो ये 5वां ओवर है, 50 3 विकेट के नुकसान पर। एक एक रन बहुत मायने रखता है। अभी आपके पास 11 गेंदे हैं और 11 गेंदों में कम से कम 4 बड़े स्ट्रोक आपको खेलने की जरूरत है। अगर 4 बड़े स्ट्रोक तो बिल्कुल वो 70 75 या 80 के आसपास आप जा सकते हैं। जो आपने तय किया था, योजना बनाई थी, योजना के अनुसार चलना बहुत जरूरी, लेकिन सामने अग्नि परीक्षा है। मिस्टी गेंदबाजी करने के लिए आए हैं रोहन खरात। कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट। अमित तांबे ने पकडला झेल। इथे मात्र मंगेशचा संपलाय खेळ। आता खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काही नेम नाहीये। क्रिकेटचा खेळ रंग बदलतोय। ऐकूया सुरभीला पुन्हा एकदा। मंगेश 19 धावा करून बाद झालाय। स्वागत है, आप देख रहे हैं आनंद बड़ी चैंपियन ट्रॉफी 2024 और अच्छी पारी जरूर मंगेश वैती की रही, लेकिन रोहन खरात जो मिस्टी गेंदबाज है हमेशा विकेट लेते हैं। आकाश मैदान के अंदर है। सुपर में चषक में श्रेयस कदम ने जो बल्लेबाजी की थी और बहुत ही कमाल का प्रदर्शन रहा था शारजा के मैदान पर। अगर देखें तो वो शानदार सिक्सर, यादगार लम्हा था श्रेयस कदम के लिए। और दूसरी तरफ अगर देखें तो आकाश, ये कैसे खिलाड़ी है, वो बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, काबिलियत है आकाश चिदरिया मैदान के अंदर। सामने गेंदबाज की बात करें तो रोहन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। फाइनल का मैच आप देख रहे हैं। 3 लाख और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने के लिए मैदान के अंदर बैटल। ये पहली पारी आनंदमणि ग्रामस्थ मंडल आनंदमणि देवगढ़ प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2024। स्ट्राइक रेट पर आकाश बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत है, लेकिन जब आप सामने गेंदबाज देखिए, गेंदबाज लय में है, गेंदबाज लय में, बल्लेबाज भाई में।
ऑनसेट पर खेल दिया, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर और ब्रेक किया था, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, सुंदर फील्डिंग शेरू पुणे का और एक शेर मैदान के अंदर शेरू लोहर ने गेंद को रोक लिया था बाउंड्री लाइन पर, अच्छी फील्डिंग और स्कोर अगर देखें तो 51 4 विकेट के नुकसान पर। और आज देखिए पुण्य नगरी के ये सारे खिलाड़ी हैं जो खेल रहे हैं इस पक्षित 11 पुणे, बहुत अच्छी टीम बनाई है। बल्लेबाज स्ट्राइकर इन पर श्रेयस कदम दमकम वाले खिलाड़ी हैं। मिस्टर स्टोक हवा में गेंद है, गेंद के नीचे आने का प्रयास कर रहे हैं लेकिन बहुत दूर, एक रन देने का मौका। देखिए क्या कमाल की गेंदबाजी, अच्छी लाइन और लेन, अच्छा मिश्रण और ब्रेक, लेग ब्रेक और एक बार फिर अच्छा कंट्रोल रोहन खरात का इस ओवर में। 5वां ओवर 52 4 विकेट के नुकसान पर। जो मोमेंटम है ना वो बिल्कुल गेंदबाज की तरफ है, बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए बिल्कुल जा रहे हैं लेकिन अभी भी वो बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आ रही है। आकाश एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, इस बार ड्राइव किया, फ्लाइटेड गेंद थी, खिलाड़ी मौजूद है मिड ऑफ पर और नरसिंह है, बहुत बेहतरीन खेल, बहुत ही अच्छे फील्डिंग, रन बनाने का कोई अवसर नहीं है। 52 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर की बात करें तो 2 सिंगल, 2 बिंदी गेंदे और एक विकेट आया है, पूरी तरह से समा बांधा है रोहन खरात ने। इस बार छोटी गेंद पर प्रहार, कितना करेंगे इंतजार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार सिक्सर, मच नियर 6 फॉर द बैटिंग साइड। छोटी गेंद पर प्रहार किया, खूबसूरत स्ट्रोक था, आगाज रोहन ने अच्छा किया लेकिन अंजाम की बात करें तो आकाश के बल्ले से एक दमदार शानदार सिक्सर और स्कोर 5 ओवर के बाद 58 4 विकेट के नुकसान पर। ये देखिए दर्शक, काफी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं, महिलाओं के लिए बिल्कुल अलग गैलरी का इस्तेमाल और वॉल पर बहुत सारे दर्शक हैं। पहली पारी 5 ओवर 58 4 विकेट के नुकसान पर। आकाश 7 पर खेल रहे, श्रेयस कदम ने 1 रन बनाया है और मंगेश वेती 10 गेंदों में 19, एक अच्छी पारी रही है। प्रेशर को बिल्कुल वो कम कर दिया था, मोमेंटम अपने पास लेके आए थे, उसी वक्त उनका विकेट गिर गया था। अब आखिरी ओवर सुधीर साहब ने अपने बॉलिंग मार पर, ये देखिए दर्शक काफी संख्या में मौजूद है, 4 ओवर दर्शक है, कुछ लोग खड़े हुए हैं क्योंकि बैठने के लिए उतनी जगह नहीं है, पेड़ के नीचे, टावर के ऊपर, वॉल के ऊपर, जितने दर्शक या मैदान के अंदर है उतने दर्शक टेरिस .in द्वारा ये प्रतियोगिता देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं और कैमरे के स्टैंड को भी नहीं छोड़ा है। जितनी जगह मिली है, जहां जगह मिली है वहां पर बैठे हुए हैं, दर्शकों से खचाखच बड़ा ये मैदान है, बहुत मजा आ रहा है। सुधीर साहब ने अपने बॉलिंग मार पर तैयार, सामना करेंगे श्रेयस कदम, इज प्लेइंग ऑन 1, स्कोर 58 प्लस 4 विकेट। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद एक बार फिर थोड़ा अंदर की तरफ आई, घूमकर ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, फाइंडिंग क्षेत्र में चली गई, रोहन ने गेंद को उठाया और स्कोर अगर देखें तो रन संख्या 59 रन 4 विकेट के नुकसान पर। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने सुधीर साबले साहब है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। यहां से आपने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है, लेकिन पिछले 2 ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी हुई है, प्रेशर गेंदबाजों ने बनाया है। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच हो लिया गया, कैच, तालियां बजने वाली है, रिले कैच और आकाश बिल्कुल हक्का बक्का। सुधीर 2 खिलाड़ी थे, शेरू और अमित, दोनों खिलाड़ी नौजवान है, दोनों नौजवान इस मुकाबले में डाल रहे जान। एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट द्वारा देखिए क्या कमाल की फील्डिंग, इससे पहले राहुल सातव ने बहुत अच्छी फील्डिंग की थी, यहाँ एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, खड़े खड़े खेलने का प्रयास, बहुत ऊपर चली गई गेंद और गेंद के नीचे ये खिलाड़ी देखिए यहाँ क्या छूटा, लेकिन दूसरी तरफ से देखिए अमित और शुरू, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, अद्भुत फील्डिंग, अनबिलीवेबल फील्डिंग। यहां एक बार फिर आकाश पूरी तरह से हक्का बक्का रहे हैं। सुधीर साबले ने रफ्तार पे सवार होके शिकार किया है और ये देखिए ये एक बार फिर एक्सप्रेशन, सुधीर साबले साहब कह रहे कि भाई कैच लिया गया है, आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा, नए बल्लेबाज को मैदान के अंदर आना पड़ेगा, अभी भी 4 गेंदें शेष है। करंट रन रेट 11 का है,
प्रोजेक्ट स्कोर 63 दिखाई दे रहा है, जो बिल्कुल 75 की तरफ जाना चाहिए, नहीं तो एक बार फिर दिक्कत हो सकती है. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतो आहे. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी रंगलेला आहे. आतापर्यंत सुधीर साबळे 8 चेंडू 13 धावा 2 गडी बाद केलेत. या षटकात आतापर्यंत आपण बघितलं तर 1 धाव दिले, 1 गडी त्याने बाद केलाय. तर हे षटक मात्र खूप चांगलं आहे. 59 विकेट के नुकसान पर क्वीन 11 फाइनल का मैच आप देख रहे हैं. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. अमित नाइक जिनके ऊपर रहेगा दारोमदार. इस मुकाबले में देखिए आपके पास केवल 4 गेंदे हैं. घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए, और आप 4 गेंदे खेलने के लिए आए ना, तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए. सेट होने के लिए वक्त नहीं है, सेट होने के लिए वक्त नहीं है. डगआउट से सेट होकर आपको मैदान की तरफ जाना है. 59 विकेट के नुकसान पर इतना वक्त आपके पास नहीं है. सुधीर सापले राइट आर्म ओवर द विकेट. इस बार अच्छी गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया. लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका. इस ओवर में खामोश रखा है. पूरी तरह से लय में गेंदबाजी सुधीर साबले द्वारा. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. अभी भी 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. इस ओवर की बात करें तो जैसे एक आखिरी ओवर होता है तो दे दनादन बल्लेबाजी होती है, लेकिन इस ओवर की बात करें तो पूरी तरह से समा बांधा है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सुधीर साबले द्वारा. 60 रन 5 विकेट के नुकसान पर. इस बार भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. जहां आप देखिए शेरू थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं, दूसरे के लिए वापस आए दोनों बल्लेबाज. क्या शेष कदम जो शारजा में किया था, जो सुप्रीमो किया था, वही कहानी को एक बार फिर दोहराएंगे, वो देखना बहुत जरूरी. लेकिन दूसरी तरफ घातक गेंदबाजी हो रही है सुधीर साबले द्वारा. शेष कदम 4 पर. अभी भी 2 गेंदे शेष. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है. शेष कदम बहुत बेहतरीन खिलाड़ी, उसमें कोई संदेह नहीं है. और स्विंग एंड मिस. गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. ओहो हो क्या गेंदबाजी. दिखने में है वो भोले, मैदान के अंदर उतरते हैं तो एक बार फिर बरसाते आंख के गोले. इनकी गेंदबाजी देख के सबका दिल डोले. वो है सुधीर साबले. सुधीर साबले ने प्रभावित किया है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, लाजवाब गेंदबाजी अभी तक. स्लॉग ओवर में आखिरी गेंद शेष. उड़ाइए उड़ाइए, एक बार फिर अच्छा स्ट्रोक है. गेंद को खेल दिया फाइन लेकर बाउंड्री लाइन की तरफ. बिल्कुल 4 रनों कर गेंद जाएगी. आखिर गेंद पर प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 6 ओवर 66 5 विकेट के नुकसान पर यहां से जीतने के लिए अगर देखें तो बस 67 रनों का लक्ष्य रखा गया है. और इस प्रतियोगिता में एक बार फिर हम आभार प्रकट करना चाहेंगे, खास करके हमारे मंच के साथ जुड़े हुए हैं हमारे मेहमान, उसके साथ हमारे स्पॉन्सर, और जो पहली पारी में समाप्त हुई है जिसमें अच्छा कंट्रीब्यूशन रहा मंगेश वैती का. 36 गेंदें और 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और कमाल का ये टूर्नामेंट, बिल्कुल सक्सेसफुल टूर्नामेंट, इसमें कोई संदेह नहीं है. और ये दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है. आनंदवाड़ी चॅम्पियन ट्रॉफी जिसका लूप उठाते हुए सारे दर्शक. प्रशांत आदवडे tenniscricket.in चे सर्वच टीम मेंबर्स यांच्याकडून एक विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. माझे गाव आनंदवाडी, जशी कोकणाच्या मातीत मिसळते खाडी. वाजव मरे.
सर्वच पंच tenniscricket.in चे सर्वच कॅमेरामॅन आणि त्याचबरोबर समालोचक मित्रमंडळीच्या वतीने एक विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेन दिग्विजय कोळंबकर यांना आपण या आमच्या व्यासपीठाच्या समोर. हॉटेल वसंत विजय, गेली 5 वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये येतो आणि 5 वर्षामध्ये हॉटेल वसंत विजयच्या माध्यमातून आमची जेवणाची व्यवस्था अतिशय चोखपणे पार पाडली जाते. बाळा कोळंबकर साहेब आणि त्यांची पुढील पिढी आता हॉटेल वसंत विजयचा व्यवसाय पुढे चालवतात. त्याच्यामध्ये दिग्विजय कोळंबकर यांचा सन्मान इथे केला जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन प्रशांत आदवडे आमच्या तमाम मित्र परिवाराच्या वतीने हा सन्मान आहे. चंदू शेटे, प्रशांत आदवडे, मी स्वतः कुणाल दाते आणि त्याचबरोबर tenniscricket.in ची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर सर्वच पंच. हॉटेल वसंत विजय आपलं मनपूर्वक आभार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही खूप चांगली आमची सेवा केली. 2 किलो वजन वाढलंय तुमच्यामुळेच, ते कमी करायला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. चला जाऊया, लगेचच काही सन्मान इथे आहेत त्याच्याकडे वळूया. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि काही सन्मान इथे आपण करतोय. खवळे महागणपती प्रतिष्ठानचे अण्णा खवळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. खवळे महागणपती अण्णा खवळे साहेब इथे उपस्थित आहेत. द्विजकांत कोयंडे यांना विनंती करून आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे BN पाटील साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. एकनाथ तेली साहेब उपस्थित आहेत. पाटील साहेब, एवढे प्रेक्षक कधी पाहिलेत का कुठल्या स्पर्धेमध्ये? आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये एक बाईक पुरस्कृत केलेली आहे. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आता जास्त वाढल्यात, कारण एवढा मोठा महासंग्राम तुम्ही गेले अनेक वर्ष एवढी चांगली सर्व्हिस भारताला देताय. बळीराजा टिकला पाहिजे, बळीच राजाचं राज्य आलं पाहिजे ही मनोमन इच्छा आपल्या सर्वांची असते. आपले आंबे बागायतदार, इथले शेतकरी तुमच्या प्रोडक्ट पासून भरपूर संतुष्ट आहेत आणि तुम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये देखील तेवढीच अभिरुची दाखवली आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद पाटील साहेब, आपण इथे आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. एवढ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने याच स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एवढी मोठी प्रेक्षक संख्या याच स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थाने तुमचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. यानंतर आता एक लकी ड्रॉ इथे आपण काढूया. मी पाटील साहेबांनाच विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण थोडंसं शफल करून, कारण फक्त मंचावर उपस्थित प्रेक्षक त्यांनाच मिळते. येस, प्रेशर कुकर आता दिला जाईल. 447 447 447 क्रमांकाचं कूपन प्रेशर कुकर तुम्हाला दिला जाईल. 447 क्रमांकाचं कूपन आहे. असेल कोणाकडे तर 1 ओव्हर पर्यंत तुम्हाला ते घेऊन यायचंय आणि तुम्हाला इथून प्रेशर कुकर घेऊन जायचंय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण सामना महत्वाचा आहे. धन्यवाद पाटील साहेब, आपण विराजमान व्हा. 1 ओव्हर नंतर जर कोणीच आलं नाही तर लगेच दुसरं कूपन काढलं जाईल. याच दरम्यान आपण बघितलं तर निश्चितच चवीने खाणार त्याला वसंत विजय देणार. मालवणी जेवणाचा मनमुराद आस्वाद आम्ही वाढतो ताटामध्ये. अन्नासोबत आपुलकीही, व्यवसायाच्या सोबत आपलं जपली मनापासून बांधिलकीही. धंदा होता प्रारंभी तरी नंतर त्याचा झाला पेशा. मेहंदीप्रमाणे सजून गेल्या तळहाताच्या भविष्यरेषा. मत्स्याहारी मांसाहारी सुद्धा तेवढे शाकाहारी. तोरण नाही स्वागत आहे मनापासून माझ्या दारी. इथे भुगेला घासासोबत भेटून न जाते असीम तृप्ती. पाककलेवर सध्या इतकी केली आहे आता प्रीती भक्ती. वसंती सोबत सुचवा काही दोषही सांगा. करता कौतुक सुंदर जे ते केले ठरवून. जे चुकले तेही फक्त आहे तूक. फक्त एकदा यावे नंतर खात्री आहे जुळले नाते. आस्वादाच्या मैफिलीत या आनंदाने तृप्ती गाते. चवीने खाणार
त्याला वसंत विजय देणार. बाळा कोळंबकर साहेब तुमच्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि आता फायनलचा महासंग्राम सुरू होतोय. बॅट आणि बॉल मधलं डोंगर रंगलंय छान. सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतायत जीवाचे रान. शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुम गेलंय सारं मैदान. अनोखी जुगलबंदी पाहताना प्रेक्षकही विसरलेत ताण आणि भूक, भूक आणि ताण. आणि विजेत्यांची वाट बघता आहे 22वे रुपेरी चंदेरी सोनेरी पान. विजेता कोण म्हणणार? 3 लाखाचा पारितोषिक कोण घेऊन जाणार? या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. 6 षटक 36 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी IPLचा मखमली आवाज कुणाल जाते मायक्रोफोन वरती. खूप खूप धन्यवाद प्रशांत आदवडे यांचा आवाज ऐकलात. फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये लक्ष सेट करण्यात आलंय. फायनल मॅचच्या दरम्यान 67 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचंय. सूर्या आता मैदानाच्या आतमध्ये गेला. इम्पॅक्ट खेळाडू प्रथमेश म्हात्रेच्या जागेवर. सूर्या प्रथमेश म्हात्रेच्या जागेवर ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर खेळताना दिसेल. सामन्याला सुरुवात. दुसरा डाव. क्रिकेटचा महासंग्राम. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुमच्या समोर रंगत असताना 22वे पर्व 2024चा महासंग्राम. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. लक्ष या मॅच मध्ये सेट झालेला आहे. धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. 67 श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कोइंडे 11 कालवी च्या विरुद्ध खेळत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये. सौरभ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शेरू लोहार म्हणजेच राहुल लोहार. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मधून नाही तर मिडॉनच्या दरम्यानच क्षेत्ररक्षक आहे तिथूनच बॉल अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय केतन म्हात्रेचं. बॉल अडवतोय. टीमची धावसंख्या 1 धाव स्कोर बोर्डवर. लक्ष या मॅच मध्ये 67चा आहे. विक्रांत चव्हाण DN नगर अंधेरीचा फिरकीपटू जादूगर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लक्ष मोठं आहे. फायनल मॅच पाहता आकाशने जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा तो मात्र फलंदाजांनी नक्की आतापर्यंत सार्थ ठरवलाय. परंतु पुढील संघामध्ये शेरू लोहार सौरभ दळवी सारखे फलंदाज आहेत जे कधीही सामना फिरवू शकतात. या टीमकडे रोहित आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने स्क्वेअर कट केलाय. बॉल सीमा पार. येतो चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावर लिहिलंच होतं कृपया मार मला. बॉलला पाठवलं. स्क्वेअर कट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांचा अहेर मिळालाय. 4 धावांचा बोनस दिवाळी नंतरचा. कारण एवढा शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही हे विक्रांतला माहिती आहे. शेरू लोहारचा एक चांगला फटका. 4 धावा मिळत आहेत. 5 धावा स्कोर बोर्डवर. फुलर लेनचा बॉल फुल टॉस. बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चांगली फलंदाजी इथे सुरू आहे. बॉलची मागणी होते. लगेचच मैदानामध्ये त्याची पूर्तता करायची आहे. हो समजू शकतो प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने पुढे आहेत. त्याच्यामुळे आमचे संयोजक देखील अहोरात्र प्रयत्न करतायत. प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात. हे पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने. जिथे तुमची नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. हीच तर खरी ओळख आहे या स्पर्धेची. मी सुरभी लाईट्स DJ LED स्क्रीन चे प्रोप्रायटर मालक शब्बीरभाई पटेल यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन ज्यांनी खूप चांगली प्रकाश योजना निर्माण केली या स्पर्धेसाठी. दरवर्षी त्यांची साथ आम्हाला लाभते. त्यांचेही मनपूर्वक आभार. आमचे सर्वच देणगीदार आमचे पुरस्कर्ते ज्यांनी खूप चांगली मदत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला केली आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार.
फायनल मॅच ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोळ व्हावी आणि हा सामना चांगलाच रंगेल हीच अपेक्षा आपण करतोय. परंतु मैदानामध्ये राहुल लोहार म्हणजे शेरू लोहार सध्या मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. भोसरी परिसरातला हा खेळाडू भोसरी पुणे राहुल लोहार म्हणजे शिरू लोहार मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज. विक्रांत त्याच्या समोर गोलंदाजीसाठी 11 धावा खर्च केल्यात. फुल टॉस टाकलाय त्याच्यावर षटकार. यावेळेला चांगला टप्पा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. श्रेयस कदम होता डीप मध्ये. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 12 रन 12 धावा फलकावर लागल्यात. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा अंतिम सामना फायनल मॅच. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय. लक्ष्य चांगलं सेट केलंय. पाहूया आज राडा कोण करतोय या स्पर्धेमध्ये. कोणता संघ जिंकेल कोणता संघ करंडकावर नाव कोरेल 3 लाख रुपये घेऊन जाईल. स्विच हिटचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. चांगला बॉल डॉट बॉल सौरभच्या विरुद्ध. सौरभ दळवी बारामतीचा खेळाडू त्याच्या विरुद्ध चांगला टप्पा. टीमची धावसंख्या 12. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 12 धावा झाल्यात. उत्साह शिगेला पोहोचलाय. प्रत्येक प्रेक्षकाकडे पाहिलं तर समाधान त्यांच्या मनात आहे. ही स्पर्धा पाहत असताना ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. धाव मिळताना दिसत नाही. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 12 धावा या डीजे सुरभी. बॅक सहर्ष स्वागत सर्वांचं. 30 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 55 धावा हे समीकरण. अंतिम टप्प्यामध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटचा सामना ग्रँड फिनाले. दोन्हीही संघ मालकांनी अनेक टेनिस बॉल क्रिकेट जगतातले तारे सितारे मैदानामध्ये उतरवले आणि शेवटी हेच दोन संघ मालक शेवटच्या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतात. कोइंडे 11 कालवी आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे. देवगड तहसीलदार आदरणीय श्री खत्री साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर त्यांना विनंती आपण या. देवगड चे तहसीलदार मान्य श्री खत्री साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. श्री खत्री साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. तहसीलदार आपल्या तालुक्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय सूर्या. हा सूर्या रात्री चमकेल का? हा सूर्या रात्री तळपेल का? परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान सौरभ आणि राहुल म्हणजे शिरू लोहारचं असेल. सेकंड ओव्हरचा खेळ. शेवटचा सामना ग्रँड फिनाले. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत. समोर शेरू लोहार खेळतोय 11 वर. सूर्याचा पहिला बॉल इनसाइड एज घेतल्यानंतर मागे चाललाय. फाईन लेगला बॉल अडवला जातोय. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा वेगवेगळ्या नावाने या शॉटचं विश्लेषण केलं जातं. एक धाव इथे मिळेल. सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 आकडा क्रिकेटच्या जगतामध्ये म्हणतात की भरपूर अशुभ आकडा आहे, परंतु कोणत्या टीमसाठी शुभ आणि कोणत्या टीमसाठी अशुभ आता हे आपल्याला पाहायचंय. परंतु सध्या तरी आपण पाहतोय हा जो सामना आहे हा रंगणार आहे असंच वाटतंय. कारण पहिले जे 2 सामने झाले सेमीफायनलचे दोन्ही सामने थोडेसे एकतर्फे रंगले. दुसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. परंतु फायनल मॅच मध्ये कसोटी आहे दोन्ही टीमची. संघ जिंकेल कोण? 3 लाख रुपयाचं पारितोषिक घेईल कोण? या करंडकावर नाव कोरेल कोण? हा प्रश्न आहे. पुढचा बॉल
शॉर्ट बॉलचा वापर होता, थोडासा पडल्यानंतर आतमध्ये देखील आला. इन कटर बॉल चांगला फिरवलाय. आतमध्ये बोटांचा वापर करत असताना बरोबर टप्प्यावर गोलंदाजांनी लेग बायचा इशारा. बंटी केरकर पंच यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 14. आकाश चिंदारिया टीमचा कॅप्टन. डावपेच आखलेत. सूर्याच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. इम्पॅक्ट प्लेअर आहे सूर्या. मुंबई प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली. शेरू लोहार हा लढताना दिसेल. हा लढवय्या आहे. 4 चेंडूमध्ये 12. 300चा स्ट्राईक रेट शेरू लोहारचा. पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर पाहतोय. वन बाउन्स बॉल हुलकावणी देत चाललाय सीमारेषा पलीकडे. शेरू लोहारच्या बॅट मधून येतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. पद्धतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. 9 चेंडूचा खेळ संपलाय. सूर्याच्या विरुद्ध चौकार आलाय. फलंदाज शेरू लोहार. त्याच्या बॅट मधून या 4 धावा. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ मैदानामध्ये फायनल मॅच मध्ये खेळत असताना नऊ चेंडूचा खेळ संपलाय. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा. पुढचा बॉल ओहो समोर मारलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. राहुलच्या बॅट मधून षटकार. बरोबर समोर ठोकलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे काळ्या पडद्यावर षटकार मारत असताना चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते शेरू लोहारची या मॅच मध्ये. तोही सांगतोय मावळे आम्ही श्रीतेज पुणे संघाचे. अनोखा आमचा डाव. नातं आमचं या देवगड चॅम्पियन्स ट्रॉफीशी. कशाला नडता राव. चांगली फलंदाजी. स्वीप केलाय. झाडू शॉट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथेही धावा मिळतील 4. येतोय चौकार. अरे बाबा हेच तर सांगतोय सूर्याला. काय स्वीप शॉट मारलाय. मागचा पाय वाकवला. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटचे तडाखे इतके जबरदस्त आहेत फलंदाजी करत असताना. फलंदाज शेरू लोहारचे या बॉलला जर भावना असत्या ना तर तोही विवळला असता. अशी फलंदाजी सध्या सुरू आहे. अफलातून बॅटिंग. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. मकरंद कोयंडे संघमालक आहेत. कोयंडे 11 कालवीचे. तर दुसऱ्या बाजूला सचिन लालदास तापकीर हे संघमालक आहेत श्रीतेज 11 पुणे संघाचे. 28 धावा फलकावर लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातला सूर्याकडून. इम्पॅक्ट प्लेअर त्याच्या विरुद्ध आक्रमण. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चाललाय. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल सिंगलने. इथे मात्र षटक होतंय. दुसरं समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा झालेल्या आहेत. फलंदाजी करत असताना टीम श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडूमध्ये 29 धावांची सलामी. इथे कमाल आपण पाहतोय. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी लकी ड्रॉच्या माध्यमातून आता पारितोषिक दिले जाणार आहे. तत्पूर्वी मी पाटील साहेबांना विनंती करेन आणखीन एक याला ड्रॉ आपण करणार आहोत. फरीद काझीब युवा तालुका अध्यक्ष युवासेना पटेल विभाग यांच्या माध्यमातून प्रेशर कुकर असणार आहे. तर ड्रॉ कुणाच्या नशिबामध्ये काय वाढले पाहूया. चला तिकीट काढून ठेवा. तिकीट काढून ठेवा. कुपन काढून ठेवायचे आहेत. आणि क्रमांक आहे भाग्यवान विजेता आणि त्याचा नंबर या ठिकाणी आहे
10-55 10-55 10-55 मागे आहे आतापर्यंत 3 बक्षिसी आहेत ना ती व्यासपीठावरतीच गेलेली आहेत. या सर या आमचे ऑफिशियल आहेत, रेफरी आहेत, अर्थात या ठिकाणी प्रेशर कुकर मिळणार आहे, पंच आहेत आणि त्यांनाही बक्षीस मिळतं आहे. फरीद काझी साहेब मनापासून धन्यवाद. पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. बघूया चला खुश असतील वहिनी, आज घरी प्रेशर कुकरच मिळालाय. जर एकदा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पंचांनी देखील छान कामगिरी केली. मॅचकडे वळूया. बॉल टाकायला सुरुवात झालेली आहे. विक्रांतचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. हे कमबॅक करावं लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही, 2 हात लागतातच. आणि सामना फायनलचा आहे म्हटल्यानंतर दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले झालेच पाहिजेत. एक्सप्रेशन पहा. शेरू लोहारचा फटका फसला, स्वतःवर तेवढाच निराश, हताश आणि नाराज. चांगला यॉर्कर होता विक्रांतचा. पुढचा बॉल विक्रांत घेऊन येईल. हे षटक चांगल्या टप्प्यावर टाकावं लागेल. पुढचा बॉल, हा बॉल जास्त वेगाने टाकलाय विकेट कीपरच्या मागे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. या धावा रोकाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अन्यथा सामना सोपा होईल. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणेसाठी 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 1.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. हा बॉल थोडासा दूरवरून कट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल अडवला जाईल. क्षेत्ररक्षण चांगला आहे. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. सिंगल ने स्ट्राइक रोटेट. टीमची धाव संख्या 31. क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे. 1-1 बॉल, 1-1 धाव महत्वाची आहे. 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, रिक्वायर रन रेट अजूनही 9.82 आहे. हा सामना संपलेला नाहीये. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या असल्या म्हणून काय झालं, हा सामना रंगेल याची ग्वाही तुम्हाला नक्की देईन. याची देही याची डोळा, पहा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. शेवटचा सामना. पुढचा बॉल, हा बॉल समोर मारलाय. फिल्डर आहेत डीप मध्ये. काउ कॉर्नरला बॉल अडवला जाईल, तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने स्ट्राइक रोटेट होते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 32. करंट रन रेट आहे 12.80 आणि आता रिक्वायर रन रेट आहे परफेक्ट 10. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा कराव्याच लागतील. सहज नाहीये, सोपं नाहीये काम. इथे लढत होईल, इथे रंगत पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. देवगड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रंगमंचावर रिहर्सल नसते, तुम्हाला परफॉर्मन्सच द्यावा लागतो. आणि या मॅच मध्ये तसाच परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल. टेक्स नाहीयेत, डायरेक्ट परफॉर्मन्स करावा लागेल. पुढचा बॉल, हा बॉल वळलाय. अपील होते, अपील उचलून धरली आणि इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. शेरू लोहार आउट. विक्रांत चव्हाणला मिळतंय यश. शेरू परतलाय. 32 धावांवर पहिला धक्का. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणेला शेरू परततोय. क्या बात है का. यावेळेला मॅच मैदानावरती सुरू आहे. निश्चितच कहाणी में ट्विस्ट पिक्चर है सुपर हिट. आणि मंचावरती आपण पाहू शकता देवगड तहसीलदार आदरणीय सन्माननीय खत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर मैं आपका दिल के गहरे से स्वागत कर रहा हूँ. वेलकम, आपका स्वागत है. आणि त्याचबरोबर महेंद्र बांदेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी देवगड तहसीलदार आदरणीय खत्री साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सामना रंगत धरा. निश्चित कुणालजी पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येईल. कहाणीमध्ये ट्विस्ट. टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये देवगड तहसीलदार आदरणीय खत्री साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. अतिथि देवो भव, कहते भारत की धारा, सम्मान करके आपका निभारे परंपरा. ओव्हर टू कम बॉक्स. आउट होतोय. महत्वाची विकेट. शेरू लोहार परतलाय. त्याच्यामुळे विक्रांतने देखील समोर ठणकावून सांगितलंय, आता लढायचंय, आता नडायचंय, आता जिंकायचंय आणि आता घडायचंय. आज सामना संपलेला नाहीये. ही होती विकेट. शेरू लोहारची ऍक्शन रिप्ले. छेडकानी केली या बॉल बरोबर आणि त्याच्यानंतर आकाशने त्यालाच विचारलं, आउट आहे रे मित्रा. त्याने सांगितलं हो मी आउट आहे. हे पाहिजे स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्याकडे. इमानदारी, खेळाडू वृत्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप महत्वाची असते. चोरी लबाडी करून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. इमानदारी असणं गरजेचं आहे.
माणसात माणुसकी असणं गरजेचं आहे, ते इथे दाखवलंय. 35 धावांची आवश्यकता, 20 चेंडूचा खेळ शिल्लक, 20 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन. नवीन फलंदाज कोंडव्याचा रोहित खरात. ज्या रोहितने या स्पर्धेमध्ये लांबच लांब फटके मारलेत, एक्स्ट्रा कव्हरला मारलेले 2 षटकार मी कधीच विसरणार नाही या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधले रोहित खरातचे. रोहित सुपर हिट खेळलाय, आजही त्याला तशीच फलंदाजी करावी लागेल. नावही चांगलंच कमवलं या स्पर्धेमध्ये या रोहित खरातने. कोंडवा पुणेचा खेळाडू, 32 धावा फलकावर लागल्यात. वीस चेंडू 35 धावांची आवश्यकता. हा बॉल सोडून दिलाय, अंपायर कडे पाहिलं आशाळभूत नजरेने आणि शेवटी पंचांचा इशारा, वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. आता बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर केलेला आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. अगदी काही क्षणासाठी खेळ थांबलाय, कारण डिसिजन पेंडिंग आहे. मंचावरती जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. देवगड नगरपंचायत, देवगड जामसंडी नगरपंचायत नगरसेवक आदरणीय तेजस मामदडी साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी विनंती करेन महेंद्र बांदेकर, आपल्याला विनंती आपण हा सन्मान करा. आपले बॉल स्पॉन्सर आहेत, कारण यावेळेला आपले प्रायोजक मंचावरती टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आज सन्मान मंचावरती संपन्न होतो आहे. महेंद्र बांदेकर यांच्या शुभ हस्ते. तेजस सर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सन्मान संपन्न झालाय. पुन्हा एकदा जाऊया कॉम बॉक्स मध्ये. सामना रंगतदार आहे. उबंटू कुणाल दाते. 20 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता होती. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. वाईड बॉल साठी DRS चा वापर करण्यात आलाय. टीव्ही अंपायर तिथे प्रभू उपस्थित आहेत. प्रेक्षक देखील म्हणत असतील, हे प्रभू लवकर निर्णय द्या. पाहूया आता निर्णय काय येतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग. मॅच ऑन. सामना रंगतदार. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद याचसाठी केला होता ठास की शेवटची रात्र गोड व्हावी. दिवस तर प्रत्येकाचा गोड झालाय, रात्रही गोड होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. प्रभू सांगतायत 1 मिनिट अजूनही पाहिलं जाईल. निर्णय अजूनही पेंडिंग आहे, कारण फायनल मॅच आहे. कोणावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता ही ओळख राहिली आहे. आतापर्यंत पंचांची कामगिरी चांगली राहिली आहे आणि पंचप्रभू यांचा इशारा, वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. रिव्ह्यू जो होता बॉलिंग करणाऱ्या टीमचा तो त्यांनी गमावलेला आहे. आता त्यांच्याकडे कोणताच रिव्ह्यू शिल्लक नाही. 20 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 20 बॉल 34 धावा हे समीकरण. ग्रँड फिनाले मध्ये शेवटचा सामना. लेफ्टी बॅटर रोहित खरात, त्याच्या समोर विक्रांत. हे षटक आणि या षटकातले 2 चेंडू तेवढेच महत्वाचे आहेत. हे चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील. सामना रंगेल का? हो, नक्कीच. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यॉर्करचा प्रयत्न मागे चाललाय. स्वतः विकेट कीपरने बॉल थांबवला आणि येतोय डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 11 बॉल मध्ये 28 केले शेरू लोहारने, तो परतला. त्याच्यानंतर दबाव बनलाय. 19 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. फायनल मॅच जशी पाहिजे होती प्रेक्षकांना तशी आता रंगताना दिसते. 19 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. व्हॉट अ मॅच. अंतिम लढत. 22वा पर्व 2024 मध्ये. आता इंग्रजी वर्षामध्ये आपण दाखल झालो आणि 22 वर्षाची परंपरा, प्रतिष्ठा ती अभिमानाची राहिली आहे या स्पर्धेची, जी तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. शेवटचा बॉल. धावा झाल्या 33. शेवटचा बॉल चांगला कव्हर्सला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. एक टप्पा, दुसरा टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रोहितच्या बॅट मधून येतोय. शेवटच्या बॉलवर चौकार. आता 18 बॉल 30 धावांची आवश्यकता.
धमाल आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा या ठिकाणी थरार आपण पाहतोय. आणि पारकर साहेब आपल्याला विनंती करेन, जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ या ठिकाणी देखील. आणि पाहूया भाग्यवान विजेता. एक चिठ्ठी आणि ती असेल टेबल फॅन साठी. फरीद काझी साहेब मनापासून धन्यवाद, प्रायोजक आहेत. आणि आता चिठ्ठीचा नंबर अर्थात कुपन आहे 1196 1196 1196. भाग्यवान विजेता 1196 1196. 18 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार आहे. लवकर आहे का कोणी? आतापर्यंत जी बक्षिसं निघालेत ती सर्व मंचावरून आहेत, म्हणजे बसलेले मान्यवर असतील किंवा आमचे पंच असतील. मला वाटतं भाग्यवान विजेता आलेला आहे. टाळ्यांचा जोरदार गजर होऊन जाऊ द्या. टाळ्यांच्या गजरामध्ये भाग्यवान विजेता अगदी धावत पळत आलेला आहे. आधी पहिल्यांदा त्याचं नाव जाणून घेऊया. मित्र, नाव काय? प्रदीप कोइंडे. क्या बात है. आपल्याला पारितोषिक मिळतं आहे अर्थात टेबल फॅन. नंबर आहे 1196. आणि मी साहेबांना विनंती करा आपल्या शुभ हस्ते टेबल फॅन दिला जाईल. सामना देखील रंगतदार आहे. त्या दिवशी देखील जाणार आहोत. ओंकार, तुझं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला मिळतो आहे एक अतिशय उत्कृष्ट ब्रँडेड फॅन. आणि चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर करा. 18 बॉल 30 धावा करायच्यात. मॅच ऑन. सामन्याकडे आता वळूया. 37 धावा स्कोर बोर्डवर आहेत. श्रीतेज 11 पुणे, श्रीतेज स्पोर्ट्स फाउंडेशन, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे या टीमच्या समोर 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. कोइंडे 11 कालवी या संघाने या धावा उभारल्या 66. गोलंदाजीसाठी जीशान आलाय. जीशानने या अगोदर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कुरार विलेजचा हा खेळाडू मलाड ईस्ट मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. 18 बॉल 30 धावा हे समीकरण. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. सन्मान इथे दिलाय. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्करला ती रिस्पेक्ट इथे देत असताना फलंदाज गोलंदाजाला येतोय डॉट बॉल. 17 चेंडू 30 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. प्रेक्षक पहा, भरपूर मोठ्या संख्येने सर्व गॅलरीज फुल झालेल्या आहेत. आणखीन एक महाराष्ट्राची नामांकित स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, जिथे महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने येतात. माथेरानची स्पर्धा आणि त्याच्यानंतर एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने महिला इथे असतात. ओहो, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. एका हाताने बॉलला वळवलं आणि तिथे खराब फिल्डिंग. मोये मोये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. रील्सचा प्रभाव आहे माझ्यावर, परंतु हा फटका पहा, खोदून काढलाय एका हाताने. तिथे क्षेत्ररक्षक होता. मोये मोये मोमेंट. बॉलला थेट धाडलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. आता 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. हे बॉल रोखावे लागतील. काही करा, प्रयत्न करा, संघर्ष करा, बॉल थांबवा. मॅच मध्ये नक्की तोच संघर्ष तुम्हाला पाहायला मिळू शकतो जर तुम्ही या धावा रोखल्या. कारण हा तर बोनस मिळालाय चौकाराच्या स्वरूपात. 16 बॉल 26. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. आता तो अंदाज घेतोय, बॉलवर पाहतोय. पुन्हा एकदा फंबल झालाय. बॉल फेकेल तोपर्यंत 1 धाव मिळते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. 15 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 25 धावा हे समीकरण. 15 बॉल आणि 25 धावा हे समीकरण. गोलंदाजीसाठी जीशान देखील कसोशीने प्रयत्न करतोय. कशा धावा थांबवायच्यात, कसं रोखायचंय फलंदाजाला, याचा कुठेतरी त्याचा प्रयत्न सुरू असेल. तो स्वतःशीच बोलतोय, रणनीती आखतोय, डावपेच निर्माण करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजी चांगली होते. श्रीतेज 11 या संघाची 42 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल जीशानचा सन्मान दिलाय. सन्मान, चांगल्या बॉलचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हेच तर क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि हेच मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे असं नेहमीच सांगतात सुनील गावस्कर. आणि इथे देखील तेच चित्र पाहायला मिळालं. चांगल्या बॉलला सन्मानित केलंय.
खराब बॉलचा समाचार घेणं देखील हा खेळाडू जाणतो आणि इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. 14 बॉल 25 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पाहूया कोण जिंकेल ही स्पर्धा. पुढचा बॉल जिशान. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न बरोबर टप्प्यावर. पुन्हा एकदा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 13 चेंडू 25 धावा हे समीकरण. मॅच ऑन. 13 बॉल 25 रन. व्हॉट अ मॅच. रोहितच्या चेहऱ्यावर देखील निराशा, परंतु आज ज्या पद्धतीने सुरुवात झाली या मॅच मध्ये फटकेबाजी चांगली राहिली आहे. चांगला खेळ दाखवला रोहित खराची ही बॅटिंग. आज तो काय लढला या अगोदरच्या मॅच मध्ये, परंतु तसंच चित्र या मॅच मध्ये दिसेल का हे पाहायचंय. या खेळाडूकडे एक क्षमता आहे. मागचा सामना पहा काय बॅटिंग त्याने केली होती. हाच फटका मी मगाशी सांगत होतो, एक्स्ट्रा कव्हरला षटकार. हा माझ्या आवडीचा फटका राहिलाय. पुढचा बॉल 13-25. स्विच हिट. बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण. उत्कंठ शिकायला पोहोचले. सामना रंगतदार आहे. आणखीन एक ड्रॉ. लकी ड्रॉच्या माध्यमातून आणखीन एक बक्षीस दिलं जाईल. विनंती करेन देवगड तहसीलदार खत्री साहेबांना आपल्या शुभस्ते लकी ड्रॉ काढला जाईल. इलेक्ट्रिक शेगडीसाठी हा लकी ड्रॉ असेल. फरीद काझी साहेब आपण देखील आता जॉईन व्हायचंय. आता हे पारितोषिक आपण देखील देणार आहात. त्याचबरोबर देवगड तहसीलदार आदरणीय खत्री साहेबांच्या माध्यमातून नंबर आहे 763. कोणाकडे कुपन आहे 763. लकी ड्रॉ भाग्यवान विजेता 763. सामना रंगतदार आहे. चला लवकर या. खूप चांगला सामना मैदानावरती रंगलेला आहे. 763 असेल तर दाबत या. चला लवकर. भाग्यवान विजेता 763. विजेता आतापर्यंत आलेला नाहीये. सामना रंगतदार आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नंतर ड्रॉ करूया आता, कारण सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. सर्व प्रेक्षकांना सामना पाहणं गरजेचं आहे. भरपूर टेलिकास्टवर मेसेज येतात. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. परंतु एक फोनही मला आलाय. मगाचपासून तुम्ही सांगताय एवढे प्रेक्षक आहेत, एवढ्या महिला आहेत, परंतु ते प्रेक्षक कुठे आहेत असा प्रश्न पडलाय युट्यूबवर जे प्रेक्षक पाहतात त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. कोकणचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. आपल्याकडे जर स्मार्टफोन असेल तर आपल्या टॉर्च चालू करा. आपल्याला त्यांना दाखवायचं आहे जे 25,000 30,000 प्रेक्षक घर बसल्या या संपूर्ण स्पर्धेला पाहतायत. सर्वांना विनंती आहे आपल्या टॉर्च ऑन करा. सामना थोडासा थांबवा पंच. सर्व जे प्रेक्षक आहेत सर्व पंचांना सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या आहेत आणि त्या सर्व जे प्रेक्षक घर बसल्या पाहतात त्यांना दाखवा किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. ही दिवाळी साजरी होते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. जोरदार टाळ्या या दिवाळीसाठी. फ्लॅश लाईट ऑन झालेल्या चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. यासाठी केला होता अट्टासा की शेवटची रात्र गोळ व्हावी आणि या रात्रीमध्ये तोच सामना. फायनलची लढत 25 करायच्या होत्या 13 बॉल मध्ये. आता 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. हुसेन चीता कॅम्पचा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव. नॉन स्ट्रायकिंग एंड मधून फलंदाज निघाला आणि एक फलंदाज होईल रनआउट. धावबाद. आता धावा करायच्यात 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 11 बॉल 21 रन. नेतृत्व संघाचं धुरा संघाची खांद्यावर आहे. आकाश चिंदारेच्या दुसऱ्या बाजूला अनुराग. आकाशने हा बॉल अडवला, थ्रो केला हुसेनकडे आणि इथे मात्र विकेट प्राप्त झाली आहे. नेतृत्वासाठी वय नाही तर क्षमता आणि सामर्थ्य पाहिजे. आज एक खेळाडू जो आहे, जो कर्णधार आहे, त्याचं सामर्थ्य पणाला लावताना दिसेल. त्याची क्षमता त्यालाही तेवढंच महत्व आहे. नेतृत्व दोन्ही संघातील कर्णधारांनी चांगलं केलंय, कारण फायनल मॅच पर्यंत आणणं
सहज सोपी गोष्ट नाहीये या संघाला. आणि त्याचबरोबर मैदानामध्ये जो रोहित खरात खेळतोय तो जोपर्यंत मैदानामध्ये आहेत या धावा शक्य आहेत. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 21. 11 चेंडू 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. रिक्वायर रन रेट 11.45. तो होता 9 वर, तो गेला 10 वर, तो गेला आता 11.5 वर. म्हणजेच काय दबाव बनतोय. मगाशी एम्ब्रोज अल्मेडा यांना प्रेशर कुकर मिळाला आणि क्रिकेटमध्ये जर असा दबाव बनला तर शिट्टी वाजते, तशीच त्या प्रेशर कुकरची देखील वाजेल. त्याच्यामुळे हा जो सामना आहे शेवटपर्यंत रंगेल याची ग्वाही मी तुम्हाला पहिलाच बॉल टाकताना दिली होती. अगदी तसाच सामना आपल्या समोर रंगत असताना हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. जास्त गतीने टाकण्याचा प्रयत्न, गती तिथे माती आणि इथे तेच झालंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल म्हणजेच काय समीकरण पुन्हा एकदा बदलेल. लेग स्टंपच्या बाहेर इथे बॉल डिलिव्हर्ड केलाय राऊंड विकेटने. खराब लाईन. हे ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर दाखवत असताना tenniscricket.in गौरव सावंत आणि संपूर्ण टीम यांचे देखील कौतुक व्हायला पाहिजे. चांगलं टेलिकास्ट केलंय. 11-20. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमा पार मिडविकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भव्य फटका, चांगलं टायमिंग. बॅकफुटला जात असताना देवगड मधून बॉल थेट आता कोंडवा पुणे इथे धाडलाय आणि या बॉलवर बसून तर कोंडव्याला जाऊ शकता तुम्ही. एवढा दूर मारलाय हा फटका. सीमा पार येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 53 धावा झाल्या. 10 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. बॉडी बॅलन्स पहा, पुलचा फटका, नजर पहा. या खेळाडूची धावांची भूक दिसते त्याच्या चेहऱ्यामध्ये आणि त्याच्या डोळ्यामध्ये. तुम्हाला फक्त स्वतःला शोधायचंय, बाकी सर्व तर गुगलवर आहेच. आणि या खेळाडूने स्वतःला शोधलं या स्पर्धेमध्ये. अफलातून बॅटिंग केली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर तसे घातकच असतात. मग युवराज सिंगचं उदाहरण घ्या. 2007 मध्ये ब्रॉडला मारलेले 6 चेंडूवरचे 6 षटकार. ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडनचं उदाहरण घ्या. लाराचं उदाहरण घ्या. असे अनेक खेळाडू आहेत. सौरव गांगुली, प्रिन्स ऑफ बेंगॉल, दादाचं उदाहरण घ्या ज्यांनी भारतासाठी खोऱ्याने धावा केल्या. फिरवलेला टी शर्ट आठवा. हे असे खेळाडू आहेत लेफ्ट हँडेड बॅटर ज्यांनी काळ गाजवलाय. 10 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये मिडविकेट आहे. 1 धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने. बॉलची फेकी करतोय. विकेट किपर एंडला 1 धाव मिळताना दिसेल. 9 चेंडू 13 धावा हे समीकरण. 9 बॉल 13. एका टीमचे वाचतील 3-13. एक संघ 3 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन आनंदवाडीतून जाईल. एक संघ 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकेल. मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणाची होईल हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. हिरो HF 100 या बाईकचे पुरस्कर्ते आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. पाटील साहेब त्यांचंही सहर्ष स्वागत. 9 बॉल 13 धावा. पुढे टाकलाय बॉल. चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. जीशान खान नावा शान आहे, खान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. एका बॉलवर समीकरण बदलतंय. प्रत्येक बॉल काहीतरी नवीन घेऊन येतोय. कधी रोहित हावी होतोय, कधी गोलंदाज पुन्हा एकदा पुनरागमन करून देतोय. फायनल मॅच कशी पाहिजे होती प्रेक्षकांना त्याचं उत्तम उदाहरण. पैसा वसूल मॅच तुमच्या समोर रंगत असताना 8 बॉल 12 धावा. हा बॉल हवेत आहे. इथे संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. गोलंदाज खाली. झेल पकडलाय. फलंदाज बाद. हुसेनने मिळवले विकेट. रोहित आउट होतोय. आता 7-12 हे समीकरण. साकारले रोहितने. असा आउट झाला रोहित. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. डोकं स्थिर नव्हतं. डोकं वर गेलं. बॉल हवेत गेला आणि अंतर कापता आलेलं नाहीये. विकेट चांगली प्राप्त केली आहे. गोलंदाज होता. गोलंदाजी मार्कवर हुसेन चीता कॅम्पचा खेळाडू. त्याने मिळवले विकेट. 7-12 हे समीकरण. या जागेचा 7-12 कोणाच्या नावावर आहे मला माहित नाही, परंतु शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 7-12 हा खूप महत्वाचा असतो. आता समीकरण तेच आहे. 7 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगतोय.
नरसिंग पालंपल्ले नरसिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याने या स्पर्धेमध्ये अशी फलंदाजी केली आहे या अगोदरच्या सामन्यांमध्ये, त्याची एक झलक तुम्हाला पाहायला मिळते आपल्या मेगा स्क्रीनवर. नक्की पहा, असा तो खेळ आहे. परंतु मैदानामध्ये 7-12चं इक्वेशन आहे, तो ते पार करून जाईल का? ओमकारने देखील एका मॅच मध्ये असाच खेळ केलाय. ओमकार देखील मैदानामध्ये गेलाय. वडगाव शेरीचा ओमकार. नरसिंग चिखलीचा खेळाडू. 7-12 हे समीकरण या मॅच मध्ये असेल. शेवटचा बॉल हा बरोबर टप्प्यावर टाकावा लागेल. लक्ष होतं या मॅच मध्ये 67 धावांचं. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं सर्वांचं. हळूहळू प्रेक्षक जिथे बसले होते तिथून आता उभे झालेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. मॅच ऑन. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर हुसेन. शेवटचा बॉल टाकेल. त्याच्या समोर आहे ओमकार. पाहूया ओमकार कसा खेळतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 सर्कल मध्ये. पुढे टाकला बॉल हवेत आहे. कव्हरचा फिल्डर खाली. पुढे गेला, मागे गेला, झेल पकडला. चांगला झेल तिथे टिपत असताना विक्की मुंबईकर. फलंदाज आउट होतोय ओमकार. आता समीकरण आहे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता ग्रँड फिनाले मध्ये. थँक्यू डीजे. वेळ प्रत्येकाची येते, फक्त ती यायला थोडा वेळ लागतो असं म्हणतात ना ते याच्यासाठी. मगाशी 2 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली असं वाटलं की श्रीतेज 11 या मॅचवर पकड मजबूत करतील. दुसऱ्या बाजूला जे कोयंडे 11 कालवीचे संघ मालक होते त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा निराशा वाटली पहिल्या 2 ओव्हर नंतर. ज्या वेळेला त्यांना मी विचारलं तुमचं नाव काय, परंतु त्याच्यानंतर आता त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक टेन्शन वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद वाटतोय की मी माझा संघ, मी माझ्या गावाचं नाव या स्पर्धेमध्ये दिलंय आणि तो संघ फायनल मध्ये असा खेळ करतोय. फायनल संपलेली नाहीये. एकतर फायनलची मॅच ही ट्रॉफी पुण्याला जाईल. सचिन लालदास तापकीर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मकरंद कोयंडे यांचा संघ इथे खेळताना दिसतोय. एकतर ही ट्रॉफी कालवीला जाईल. शेवटचा षटक. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक जिशान खानच्या खांद्यावर सोपवण्यात आलेला आहे. लास्ट ओव्हर. 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 12:54 म्हणजेच बरोबर 1 वाजता या स्पर्धेचा विजेता आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म सीमर जिशान. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल बॅटची कडा टोपीवर लागलाय. स्वतः विकेट कीपर येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करू की नाही असं त्याला झालं आणि शेवटी एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. प्रेशर वाढतंय. 5 चेंडू 12 धावा. शेवटचा सामना. त्याचा ऍक्शन रिप्ले पहा. पहिला बॉल टप्प्यावर टाकलाय. बॅटची कडा घेत टोपीला लागलाय आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. आकाशने तो बॉल अडवलाय. चांगला खेळ इथे रंगतोय. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी ठरत नाही. इथे एकनिष्ठ खेळ दाखवलाय दोन्ही टीमने. कर्तव्य त्यांचं हेच आहे की आपल्या संघ मालकाला विजय मिळवून द्यायचा या स्पर्धेमध्ये. 5 बॉल 12 धावा. 7-12चं समीकरण होतं ते आता 5-12 वर आलंय. पुढचा बॉल जिशानचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढे टाकलाय. कव्हर्सला उडवलाय. फिल्डर धावतोय. प्रयत्न करेल. 1 2 3 प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. तिथे क्षेत्ररक्षक होता श्रेयस कदम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. सुज्ञ प्रेक्षक आहेत. कोकणचे प्रेक्षक आहेत. या परिसरातले प्रेक्षक आहेत. टाळ्या वाजवतात श्रेयससाठी. काय प्रयत्न त्याने केलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. त्या क्षेत्रामध्ये मला अजूनही आठवते 4-5 वर्षापूर्वी किशन देवेंद्र
धावत सुटला, त्याने तो झेल टिपला होता. ते क्षेत्र आहे, तिथेच प्रयत्न केला आणि तिथले मागचे प्रेक्षक आता टाळ्या वाजवत आहेत त्याच्यासाठी. हे दर्दी प्रेक्षक आहेत. काय प्रयत्न तिथे दाखवत असताना पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुटला बॉल आणि त्याच्यानंतर तो पडला. वा, काय टेलिकास्ट. टेनिस क्रिकेट .inचं 4 बॉल 10 रन, 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. श्रीतेज 11 पुणे, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे, सचिन लालदास तापकीर यांचा संघ मैदानामध्ये सामना जिंकू शकतो का? दुसऱ्या बाजूला मकरंद कोयंडे यांचा संघ कालवीचा मैदानामध्ये जिंकेल का? या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्याच वेळात तुमच्या भेटीला. पुढचा बॉल 4 बॉल 10. हा बॉल स्टंपच्या अगदी जवळून चाललाय. वाईड बॉलचा इशारा. आता रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे, त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरने वाईड बॉल दिलाय, तर तो वाईड बॉलच असेल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. रिव्ह्यू गमवलाय मगाशीच कॅप्टनने, त्याच्यामुळे हा बॉल येतोय डॉट बॉल, माफ करा वाईड बॉल. आता 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 10 करायच्या होत्या, आता राहिल्यात 9. हा बॉल खूप महत्वाचा असेल या मॅचच्या दरम्यान. इथून एक बॉल महत्वाचा आहे. 3 लाखाच्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झालेली आहे. एक बॉल महत्वाचा आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जिशान, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यॉर्करचा प्रयत्न लोअर फील्ड टॉस मध्ये निघालाय. डीप मध्ये फिल्डर, मगाशी बॉल निसटला होता, आता चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, विकेट कीपर एंडला. आता बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना रंगताना दिसतोय. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. अगदी तशीच ही लढत पाहायला मिळाली. ध्येय एकच, सामना जिंकायचा आहे. ध्येय एकच, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या गावाला न्यायची आहे. 3 बॉल 8 धावा. पुढचा बॉल घेऊन जिशान. हो हेलिकॉप्टर, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉटम हँडचा वापर करत असताना अनुरागचा राग आणि त्याच्यावर येतोय षटकार. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी. अनुराग मैदानाच्या आतमध्ये गेला. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार. पायातला बॉल उचलला, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र सिंग धोनीची आठवण करून दिली या षटकाराने. शेवटचे 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. बॉटम हँडचा वापर केला, नजर ठेवली बॉलवर आणि त्या चष्म्यातून देखील त्याने सांगितलं की हो माझा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे. शेवटी 4 डोळ्यांचा वापर मी करतो, फायदा होतो कधी कधी, तोच त्याने केला. 6 धावा मिळाल्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 65. 4 फलंदाज बाद. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये फायनल मॅच खेळवली जाईल. मॅचचा थरार. पैसा वसूल झालाय प्रेक्षकांचा, परंतु टाळ्या वाजवल्या तर काही हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी. सर्व मान्यवरांना विनंती करेन, मॅच आवडली असेल, महिला भगिनींना विनंती करेन, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. फायनल मॅच, पैसा वसूल मॅच. पेट्रोलचे पैसे खर्च केलेत, कोणी डिझेल साठी पैसे खर्च केलेत, कोणी आपल्या मित्राबरोबर इथे आलाय, कोणी सिंगल सीट आलाय, कोणी डबल सीट आलाय, कोणी वाहतुकीचे नियम तोडून ट्रिपल सीटही आलाय. परंतु ही स्पर्धा पाहायची आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला यायचंय आणि सर्वांना इथे ही स्पर्धा पाहत असताना तेवढाच आनंद झालाय. मनमुराद आनंद क्रिकेटचा सर्वांनी लुटलाय, कारण आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या 2. वड मॅच, ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी. 5 दिवसाचा संघर्षमय प्रवास आता 2 बॉलवर येऊन थांबलाय. सर्वांनी आपले कॅमेरे ऑन केलेले आहेत. त्यांना टिपायचंय कोण जिंकेल, कोण धुराळा आज करेल, या स्पर्धेमध्ये विजय कोण संपादित करेल. 2 बॉल 2 धावा हे समीकरण. शॉर्ट बॉल, अपरकट, फिल्डर आहे, झेल पकडलाय, जिशानला विकेट. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच, फाइनल मैच, अंतिम लढत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. असा सामना होणे नाही, अशी स्पर्धा होणे नाही. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.
सामना संपलेला नाहीये. अप्पर कटचा प्रयत्न, थर्ड मॅनला झेल टिपलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. एक चेंडू 2 धावा. आता प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटचा एक बॉल आहे. हाय बीपीचा त्रास, हृदयरोगाचा त्रास कोणाला असेल तर त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. 2 सेकंदासाठी डोळे बंद केले तरी चालतील. आता मॅच मध्ये समीकरण आहे. शेवटचा एक बॉल. सामना आवडलाय का? टाळ्या होऊन जाऊ द्या, शिट्ट्या येऊ द्या, होऊ द्या हल्ला. शेवटचा एक बॉल. एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. अमित तांबे फलंदाजीसाठी दाखल झालाय. शेवटचा एक बॉल. अमित जो नाही कोणाला भीत. अमित ची आता हृदयाची धडधड जर तुम्ही मोजली तर ती 72 पेक्षा नक्की जास्त असेल. कारण माझे वाढलेत हृदयाचे ठोके. त्याचे तर आता सांगूच शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. ते डॉक्टर जरी असतील ते देखील सांगू शकत नाही त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या आता काय असेल. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 2. शेवटचा सामना पैसा वसूल. जे प्रेक्षक खाली बसले होते ते उभे झालेले आहेत आपल्या पायावर. जे उभे होते ते आता आपल्या अंगठ्यावर उभे आहेत. अंगठे सोडले तर ते आता नखांवर उभे झालेत. अशी लढत तुमच्या समोर रंगत असताना शेवटचा एक बॉल शिल्लक आणि एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन, गेम ऑन. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी यशस्वी असं आयोजन, गेल्या 22 वर्षाची परंपरा, मेहनत, कष्ट आज पणाला लागत असताना आणि त्याचं फळ मिळतंय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाला. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये 2 धावा. अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळण्यासाठी अमितच्या बरोबरीने नरसिंग पालमपल्ले. नरसिंग आणि अमित 2 धावा इथे घेतील का? रात्रीचे घड्याळात वाजलेले आहेत 1:04. आज कोण जिंकेल? शेवटचा एक बॉल, 2 रन. मंकड विकेटचा प्रयत्न गोलंदाजाकडून झाला परंतु फलंदाज पुढे गेलेलाच नाहीये. शेवटचा एक बॉल. 2 धावा अजूनही करायचे आहेत. मी काही क्रिकेटचा भविष्य करता नाहीये परंतु पहिला बॉल टाकतानाच मी तुम्हाला बोललो होतो की शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल. हा अनुभव आहे. गेले 8-10 वर्ष समालोचन करत असताना मिळालेला हा अनुभव आहे. सर्व व्हॉलेंटियर्सने बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया संघ कोणता जिंकतोय, पुण्याचा संघ की कालवीचा संघ. लास्ट बॉल. शेवटचा स्वीप केलाय. झाडू शॉट डीप मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहूया टीव्ही अंपायरची मदत. रनआउट साठी टीव्ही अंपायरची मदत. मैदानामध्ये कोणी जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. टीव्ही अंपायरची मदत. आय थिंक मॅच टाय होऊ शकते. अजून सामना संपलेला नाहीये. 2 धावा झाल्या तर जिंकतील आणि जर 1 धाव झाली असेल तर मॅच टाय सुपर ओव्हर होईल. पाहूया लास्ट मॅच. लास्ट बॉल वर विकेट आली का हे पाहायचंय. स्वीप शॉट मारला परंतु इथे पैसा वसूल झालाय या स्पर्धेचा. अप्रतिम अशी लढत. असा सामना होणे नाही. फायनल मॅच मध्ये मॅच सुपर ओव्हर होईल का हे आता टीव्ही अंपायर सांगतील. हे प्रभू, कारण अंपायर आहेत प्रभू आणि अंपायर प्रभूचा निर्णय येतो. आउट. फलंदाज बाद. मॅच सुपर ओव्हर, सुपर डुपर ओव्हर खेळवली जाईल आता. तुमच्या फलंदाजांची नावं, गोलंदाजांची नावं लगेचच द्या. राहुल मुनगेकर आपले प्रतिनिधी. फलंदाज आणि गोलंदाजाची नावं लवकर घेऊन या आतमध्ये जाऊन. सामना लगेच सुरू होईल. प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. लगेच मॅच सुरू करू. येस डीजे.
प्रेक्षकांना विनंती आहे, सुपर ओव्हर झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही घरी जाल त्यावेळेला सावकाश जा, ही आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची कळकळीची विनंती आहे. गाड्या सावकाश चालवा, आपल्या घरी सुरक्षित जा, ही कळकळीची विनंती. परंतु फायनल मॅच पाहूनच जा. आज किती रात्र झाली तरी चालेल, सुपर ओव्हर पाहूनच जा. फायनल मॅच. हा दोन फक्त आतमध्ये जा, मॅनेजर कडून नावं घ्या. बॅट्समन कोण असतील 3, बॉलर कोण असेल. प्रेक्षकांना जे हवंय ते मैदानावरती निश्चित करता आहे. थोड्याच वेळात सुपर ओव्हर आपण त्याचा थरार पाडणार आहोत. उत्कंठा शिकेला पोहोचलेली आहे. तोपर्यंत ड्रॉ काढला जाईल, लकी ड्रॉ. मी विनंती करेन पुन्हा एकदा, खत्री साहेब आपल्याला विनंती करते, आपल्या शुभ हस्ते ड्रॉ केला जाईल. यापूर्वी नंबर आपण काढला होता परंतु चिठ्ठी कोणाला सापडली नाहीये. यावेळेला इलेक्ट्रिक शेकडीसाठी ड्रॉ केला जातोय आणि नंबर आहे 1561. 1561 1561 1561 भाग्यवान विजेता इलेक्ट्रिक शेकडीसाठी. दोन्ही टीम जर मान्य असाल तर डायरेक्ट मॅच खेळू शकता, कोणालाही पाठवू शकता, कोणीही बॉलर बॉलिंग करू शकतो. हा नियम आहे नवीन बदललेला. जर मान्य असेल दोन्ही टीमला तर आपण लगेच मॅच सुरू करू शकतो. येस, ओके, डन, चला, चालेल, नो प्रॉब्लेम. पण आता बॅट्समन कोण आहेत ते तर मैदानात जा. सलामीची जोडी ती आहेत. महिला भगिनी पाहायला मिळतात, आपलंही स्वागत आहे. फरीद काझी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यावेळेला ड्रॉ केला जाईल. कारण आतापर्यंत मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी, त्यानंतर टेबल फॅन, वॉटर जार चे आमचे प्रायोजक आहेत. आणि लकी नंबर आहे, लकी नंबर 900.